पत्रकाराच्या घरात घुसून वाळू तस्कराने पिस्टल रोकत जीवे मारण्याची धमकी दिली। पत्रकार सहदेव जाधव यांची सुपारी दिल्याचा संशय, लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न। घारगाव पोलीस स्टेशनला रात्रभर बसूनही गुन्हा दाखल करण्यास नकार। पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला। पत्रकार सहदेव जाधव यांच्या जीवितास धोका, वाळू तस्करीचे वृत्तांकन केल्याचा राग। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्रातून होणारी अवैध वाळू उपसा तसेच अकलापूर येथील शेतकऱ्याच्या गाडीवर वाळूचा डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या घरात 2 वाळू तस्करांनी घुसून त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याने लोकशाहीला काळिमा फासणारी गंभीर घटना बुधवारी दिनांक 17 जून रोजी रात्री 8 वाजता घडली आहे। साकूर गावामध्ये पत्रकारिता व्यवसाय करणाऱ्या सहदेव भिकाजी जाधव यांच्यासोबत हा निंदनीय प्रकार घडला असून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला आहे। सोमवारी दिनांक 15 जून कन्हेर पोखरी गावामधील पवळदरा येथे अवैधरित्या वाळूची वाहतूक होते। त्यामध्ये शेतकरी बाळासाहेब फापाळे राहणार अकलापूर तालुका संगमनेर यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने त्यांनी वाळू तस्करांना संबंधित ठिकाणावरून वाळू वाहतूक करण्यास प्रतिबंध केल्याचा राग मुजोर वाळू तस्करांना आल्याने शेतकऱ्याच्या वॅगनर कारला समोरासमोर धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना या घटनेचे वृत्तांकन करण्यात आलं होतं। लोकशाहीचा गळा दाबू पाहणाऱ्या काही वाळू तस्करांनी निर्भीडपणे वृत्तांकन केल्याचा राग मनात धरून एका राजकीय नेत्याच्या आदेशाने पत्रकार जाधव यांच्या घराची रेकी केली। रात्री 8 वाजता जाधव त्यांच्या कुटुंबासह घरात असताना अजित मोरे नावाचा व्यक्ती व त्याच्यासोबत एक जण घरात घुसले। मोरे याला काय काम आहे असे विचारलं असता त्यानं सांगितलं, तुम्ही केलेल्या बातमीमधील डंपर माझा आहे, परंतु सदर बातमीमध्ये डंपरच्या क्रमांकाचा अथवा मालकाचा नामोल्लेख केला नसल्याचे जाधव यांनी सांगितले। तेव्हा मोरे म्हणाला, तुम्ही पुन्हा बातमी करू नका, तुम्हाला बातमी न करण्यासाठी किती पैसे देऊ? मी तुम्हाला 10,000 रुपये, 20,000 रुपये, 50,000 रुपये लगेच जागेवरच देतो। परंतु जाधव यांनी पैसे घेण्यास नकार दिल्याने आरेरावीच्या भाषेत बोलत त्या दोघांनी त्यांच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून म्हणाले की आम्हाला प्रेमाने देखील सांगता येतं, तसेच ठोकता देखील येतं, माझ्या नादाला लागशील तर तुला गाडीच्या चाकाखाली घालीन अशी धमकी देत पलायन केले। या घटनेबाबत सोमवार दिनांक 22 जून रोजी जाधव व त्यांचे कुटुंब घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला। त्यामुळे जाधव यांनी रात्रभर पोलीस ठाण्याच्या पायरीवर बसून त्यांना गुन्हा दाखल करण्याची विनंती केली, परंतु या प्रकरणी फक्त जाधव यांचा तक्रार अर्ज घेतला असून या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहेत। काय नक्की झालं? तुम्ही 12 तास उलटले तिथे बसलेले आहेत, नक्की काय विषय? 17 जून रोजी वार बुधवार रात्री 8च्या सुमारास मी, माझी बायको, माझे 2 मुलं, त्याचबरोबर आमच्या घरी काही कार्यक्रम असल्यामुळं आंबे रसाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता, तर 2 पाहुणे आमच्याकडं आलेले होते। आता हे पाहुणे आल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी सगळं खुशीचं वातावरण घरामध्ये होतं। अचानक रात्री 8च्या सुमारास हे 2 वाळू तस्कर जे आहेत त्यांना मी ओळखत नाही, परंतु आमच्याच गावातील एका व्यक्तीनं त्यांना सांगितलं का बा कोणतरी म्हणजे ही सहदेव जाधव राहतात, त्यांनी सांगितलं का बा सहदेव जाधवचं घर कुठे आहे, तर ती व्यक्ती माझ्याकडे घेऊन आली। ते आल्यानंतर त्यांनी मला त्यांची ओळख करून दिली म्हणे मी अजित मोरे, दुसरा काय ते काय माहीत नाही, पण अजित मोरे आणि त्याच्याबरोबर अजून एक माणूस होता सांगते। ह्या माणसांनी मला त्या ठिकाणी सांगितलं का तुम्ही ज्या पद्धतीनं बातम्या करत आहात, जी अकलापूरला ज्या पद्धतीनं अकलापूरमध्ये एका शेतकऱ्याच्या वावरातून वाळू काढताना त्या ठिकाणी जात असेल त्या शेतातून, त्या शेतकऱ्याने अटकाव केला का बाबा माझ्या शेतात शेतमालाचं नुकसान होतंय, तू ह्या शेतातून वाळू वाहू नको किंवा तू वाहतूक करू नको वाळूची। तर यांनी ह्या माशाने त्याच्या अंगावरती म्हणजे तो वॅगनर कार जी आहे त्या कारवर यांनी तो माणूस चालवत असताना यांनी त्या गाडीच्या याच्यावर घातली का अंगावर घातली, तर त्याला प्रचंड त्या ठिकाणी मार लागला त्या ॲक्सिडेंटमध्ये आणि तो आळेफाटा या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता। आम्हाला तिथे समजलेली माहिती अशी की त्यांनी आम्हाला तेथील जे प्रत्यक्षदर्शी होते ते ग्रामस्थ त्यांनी सांगितलं बा अजित मोरे नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्यांनी एका शेतकऱ्याच्या अंगावर वाळूचा डंपर घातलेला आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। आणि मग
ती बातमी आम्ही केली. आम्हाला फोटो आले, व्हिडिओ आले, त्या शेतकऱ्यांनी पाठवले, ते शेतकऱ्याचे आले. मग आम्ही ती बातमी केली. ती बातमी मी दैनिक प्रहारमधून केली. त्याचबरोबर माझं यूट्यूब चॅनल आहे राजसत्ता न्यूज, त्यामधून मी बातमी त्या ठिकाणी केली. आता ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर हा 17 तारखेला हा माझ्याकडे घरी आला. माझ्या थेट त्यांनी का तुम्ही बातमी करू नका, तुम्ही बातमी करायची नाही, तुम्हाला हवं तर तुम्हाला पोटपाणी आहे, आम्हाला पोटपाणी तसं तुम्हाला पोटपाणी आहे. 10,000 रुपये देतो, 20,000 देतो, 30,000 देतो, 40,000 देतो, 50,000 देतो. म्हणलं भाऊ थांब ना, आता कुठेतरी थांब, तो आकडा वाढतो, तू पैशावाला असतील माहिती. म्हणलं हा पैसा तुझा सगळा अनितीचा आहे आणि मला तुझा अनितीचा भाग व्हायचं नाही. तर तो उठला आणि त्याच्या शेजारी एक पोरगा बसला होता, तो उठला, शेजारचा पोरगा, कमरेचं रिव्हॉल्वर काढलं आणि आज माझ्याकडे रोखलं. मी घाबरलो. यांनी रोखल्यावर तो बी उठला, त्यांनी त्याच्या कमरेचा काढला, त्यांनी रोखला. 2 रिव्हॉल्वर माझ्या दिशेने आमच्याकडे आलेले ते पाहुण्यांनी पाहिलं आणि त्या पळत, म्हणजे माझी मिसेस किचनमध्ये हिला सांगायला गेले, अरे असाच झाले. त्या प्रचंड घाबरल्या. ही बाहेर आली. ही बाहेर आल्यानंतर आम्ही दोघांनी त्यांच्या पुढे हात जोडले. म्हणलं भाऊ बातमीच नाही करायची ना, इथून पुढे करणार, बातम्याच करायचं बंद करतो म्हणलं, पण बा आज काही करू नको. त्यानंतर हे मासे असं म्हटल्यानंतर मग पण परत जर बातमी केली तर गाठ आमच्याशी. मी गांजा तस्करी करतो, मला कोणी नडत नाही. पुणे जिल्ह्यात माझ्या गुन्हे दाखल आहे. काय मी वाळू तस्करी एवढ्या दिवसापासून करतो, माझं कोणी काही करत नाही. काय माझं ना महसूल काही करत आहे, ना पोलीस प्रशासन काय करत आहे. तू कोण माझं काय करायला निघाला, तर तू बंद होय आणि प्रेमाने राहा आणि परत आमच्या वाटेला जायचं नाही, आमच्या बातम्या करायच्या नाही. अशा पद्धतीनं धमकी मला देऊन तो तिथून निघून गेला. त्यानंतर मी इथं पोलीस स्टेशनला 2 दिवस आम्ही बी फुल टेन्शनमध्ये होतो. यांना फोन केले. 2 दिवसांनी मी इथं पोलीस स्टेशनला आलो. साहेबांना म्हटलं साहेब माझा गुन्हा दाखल करून घ्या. मी काल 5 वाजता सायंकाळी यांनी मला बोलवलं. मी कधी येऊ कधी येतो, सायंकाळी मला काल 5ची वेळ दिली यांनी, तर या तुम्ही गुन्हा दाखल करा. साहेब आपण पत्रकार असून आज मी भिकाऱ्यासारखा दारात बसलो न्यायासाठी. पत्रकार असून आज आपण आपल्यालाच न्याय मिळवून देऊ शकत नाही, जगाला काय देणार. मी तिथं सायंकाळी 5 वाजल्यापासून तर अजूनपर्यंत आत्तापर्यंत मी इथे. अखेर माझ्या हातात त्यांनी एक तक्रार अर्ज दिला, गुन्हा कुठला दाखल करून घेतला नाही, याची आम्हाला चौकशी करावं लागेल. म्हणजे अहो माझ्याजवळ CCTV फुटेज आहे माझ्या घराच्या आजूबाजूला CCTV. मी म्हणलं हे CCTV फुटेज घ्या. नाही ते तरी आम्हाला तपास करावाच लागेल. म्हणजे तपास काय करायचा का, तुम्ही आम्हाला मारल्यानंतर तपास करणार आहे का, ही अपेक्षा आहे का. मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं का माझ्या जीवितास धोका आहे. त्या पद्धतीनं घटना घडली. यांनी हे समजून यांनी पुढचं पाऊल उचलून उलट गुन्हा पटकन दाखल करून घ्यायला पाहिजे होता, जो त्यांनी केला नाही. आणि आज मी प्रचंड मानसिक तणावात आहे. मी उद्या मंत्रालयात जाऊ मुंबईला, इथं मला न्याय मिळालं नाही. मी उद्या मुंबईला जाऊन संबंधित मंत्री महोदयांशी, आपल्या पालकमंत्र्यांशी, आपल्या लोकप्रतिनिधींशी त्या ठिकाणी मुंबईत चर्चा करणार. आणि त्यानंतरही मला न्याय मिळाला नाही किंवा माझी दखल घेतली गेली नाही तर मी तिथंच आत्मदहन करणार. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करणार. मी आत्मदहनच कराल हे सांगत नाही, पण मी माझ्या जीवाचं बरं वाईट करणार. साहेब मी मच्छर तुडवत येईल, मला रात्रभर बसलो आम्ही दोघं नवरा बायको. यांना किंवा नाही आली. त्या आरोपी यांनी धरून आणले, हे कशासाठी आणले हे कळलं नाही. त्या आरोपींबरोबर जे 9-10 लोक आणले त्यांना पुढच्या साहेब तिथं काय, आणि मी तिथं खाली बसलो. यांना किंवा नाही आले साहेब. तेव्हा लोकशाही आहे का ठोकशाही आहे हे कळायलाच तयार नाही. आणि याला कुठंतरी आवाज आपल्यालाच उठवावा लागेल. माझं बलिदान झालं तरी चालेल, तुम्ही मागं आहात, ते काम तुम्ही पुढचं तुम्ही करा, पण मी बलिदान जाण्यास तयार झालेलो आहे. यांच्या हातून मारण्यापेक्षा मी तसा मरतो ना, काय हरकत. महासत्ता न्यूज संगमनेर.